निवडणूक म्हटली की यंत्रणा लागते. तुमची यंत्रणा कशी नेमकी आहे? खूप चांगला प्रश्न विचारला हा तुम्ही. आमची यंत्रणा म्हणजे काय? तर ते कोण काय मतदान करतं हे आम्हाला सगळं कळतं. शक्य आहे का हे आजच्या काळामध्ये? तुमच्याकडे फक्त तुमची सिस्टीम ही आहे का असा अपप्रचार करून बुद्धिभेद लोकांचा कसा करायचा? या काळात अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. अनेक गोष्टींच्या बाबतीत प्रशासनाशी संबंध येतो. प्रशासनाचं कसं सहकार्य आहे? साम दाम दंडभेद जो वापरेल तोच निवडणुकीत किंवा राजकारणात यशस्वी होतो, अशा पद्धतीचं आपल्या देशाचं गणित आहे. जनतेला हेच आव्हान आहे, लोकांना हेच आव्हान आहे का या धाडसाची लोकांनी म्हणजे दाद दिली पाहिजे. आमच्या लोकांनी जी हिंमत केली आहे त्याची किंमत केली पाहिजे. विरोधक असतील, आमच्यावरती प्रेम न करणारे लोक असतील, यांचं हे कामच आहे. काही गायब होऊन जातील, यांना कोण ओळखतं, यांचं काय आहे, आता 20 वर्षानंतर हे का आले. निकाल धक्कादायक लागला पाहिजे. महाराष्ट्रातला एक सकारात्मक अपवाद इथे घडेल असं मला खात्रीशीर वाटतं. नमस्कार, मी प्रशांत अग्रवाल. साई न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत विराट पुरोहित. आपण अर्धी मुलाखत काल घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा उर्वरित भाग त्यांना अजूनही शिर्डीच्या जनतेशी बोलायचा आहे. त्यामुळे आपलं पुन्हा एकदा दुसरा भाग आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. कालपर्यंत आपण त्यांना शिर्डीच्या विविध समस्यांच्या बाबतीत त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यांच्यावर असलेले आरोप आपण त्यांना सांगितले की अचानक तुम्ही या राजकीय प्रक्रियेत आला आहात. आणि आता विराटजी, पुन्हा एकदा प्रश्न तोच आहे जवळपास, की गेल्या 20 वर्षांपूर्वी असाच एक प्रसंग आला होता. आज जी परिस्थिती आहे तशाच पद्धतीने प्रभाग पद्धती होती, नगरपंचायत स्थापन झाली होती, पहिली निवडणूक होती, जनतेतून नगराध्यक्ष होता आणि आता पुन्हा 20 वर्षानंतर जवळपास तीच परिस्थिती आली. प्रभाग पद्धती आहे, जनतेतून नगराध्यक्ष आहे. 20 वर्षांपूर्वी बाबूजींनी पॅनल तयार करून राजकीय क्षेत्रात जवळपास उडी मारल्यासारखं होतं आणि आता तुम्ही रणांगणात आलेला आहात पॅनल घेऊन. आता हा योगायोग म्हणावा की तुम्ही टायमिंग साधला नेमका राजकीय तुमचं लॉन्चिंग करण्याचा? तसं म्हटलं तर हा टायमिंग वगैरे असं नाही आहे काही विचारपूर्वक. याला योगायोग म्हणता येईल. आता हा प्रश्न विचारायचं जे कारण आहे ते मला असं वाटतं का आमचे वडील बाऊजी यांचा शिर्डीत आजही राजकारणात जो जनाधार लागतो, जी माणसं राजकारणात असतात त्यांना सगळ्यात मोठी आवश्यकता असते की त्यांच्या मागे असणारे लोक. तो जनाधार बाबूराव पुरोहित यांचा आजही शिर्डीमध्ये खूप मोठा जनाधार आहे. सातत्याने गेल्या 20 वर्ष राजकारणात असणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा त्यांची सक्रियता कमी असली तरी सुद्धा त्यांचा जनाधार मात्र सर्वाधिक आहे आणि जनतेतून नगराध्यक्ष आहे. त्यामुळे स्वाभाविक ज्याचा जनाधार मोठा त्याच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा पुढे चालणार. तर असं साधारण ते समीकरण लोक विचार करतात आणि त्यांना असं वाटतं की आता जनतेतून नगराध्यक्ष आहे आणि म्हणून मग हा टायमिंग शॉट त्यांचा जो जनाधार आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा, असं लोक विचार करतात. म्हणजे नॅचरली तसं होत जरी असलं तरी तशी गणितं घालून अचानक येणं असं काही घडलेलं नाही आहे. राजकारणात येण्याच्या वेगवेगळ्या अनेक कारणं आहेत, पण हे असं विचारपूर्वक केलेलं कारण असं नाही आहे. 20 वर्षांपूर्वी बाबूजी राजकारणात होते. 20 वर्ष जवळपास ते आता त्या प्रक्रियेपासून लांब आहेत. जरी ते विचाराच्या पद्धतीने याच्यात सामील असतील तरी प्रक्रियेपासून प्रत्यक्षात ते लांब आहेत. 20 वर्षानंतर शिर्डीची परिस्थिती खूप बदललेली आहे. लोकांचे विचार बदललेले आहे, मानसिकता बदललेली आहे, लोक बदललेले आहेत. जे लोक 20 वर्षांपूर्वी राजकारणाच्या याच्यावर प्रस्थापित मानले जात होते किंवा ते इथलं नेतृत्व म्हणून मानले जात होते, ते आता पूर्णपणे बाहेर फेकले गेले. नवीन पिढी आलेली आहे, नवीन विचार आलेला आहे.
कसं बाबूजींना तोच जनाधार तेच लोक परत भेटतील असं तुम्ही जास्त आत्मविश्वास किंवा अति आत्मविश्वास आहे असं वाटत नाही का? नाही, असा अति आत्मविश्वास तर नाही वाटत. हे राजकारणात काम करणारे जे आत्ताचे लोक आहेत, ते सगळे प्रासंगिक राजकारण करणारे लोक आहेत, तात्पुरतं राजकारण करणारे लोक आहेत. आणि बाबूराव पुरोहित हे जे राजकारणात आहेत, ते राजकारण खरं समाज सेवा या अँगलनी त्यांचं राजकारण आहे. त्याच्यामुळे निवडणूक राजकारण या विषयामध्ये त्यांची गेले 15-20 वर्षातली सक्रियता कमी असली तरी त्यांच्या परीने त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना सामाजिक जीवनामध्ये जे जे करणं शक्य आहे ते सातत्याने सहज नैसर्गिकपणे करत राहतात. म्हणजे उदाहरण सांगायचं तर 1-1.5 वर्षापूर्वी ते मंदिरात दर्शन करायला गेलेले असताना ते पडले आणि त्यांचा खुबा मोडला, त्याचं ऑपरेशन झालं. आता ते पडायचं कारण काय होतं? तर तिथं व्यसन करून मस्ती करणारी मुलं एका मुलीला छेडत होती आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या मुलांना त्यांनी हटकलं आणि हटकल्यानंतर ती नशेत असणारी किंवा गडबड करणारी मुलं त्यांना त्याचा राग आला, कारण त्यांना कोणीच बोलत नाही आता. पण हा माणूस आपल्याला हे बोलतो म्हटल्यानंतर त्यांनी ते पळाले तिथून, पण पळताना त्यांना धक्का मारून पळाले आणि ते पडले. आता ही जी भावना आहे त्यांची ही नैसर्गिक आहे. आणि आत्ताचं अनेक उदाहरणं आपण असं बघतो की असं समोर काहीतरी चाललेलं असतं पण तिकडे कानाडोळा करायचा आणि निघून जायचं, कारण त्याचं नैसर्गिक सामाजिक काम करण्याची वृत्ती नाहीये, प्रासंगिक मात्र करतात. राजकारणात काम करायचं आहे म्हणून कुठेतरी काहीतरी झालं तर फोटो निघण्याकरता जाऊन उभं राहायचं, हा ना त्यांचा स्वभाव आहे ना त्यांनी कधी केलंय. त्यामुळं लोकांना असं जरी वाटत असलं की त्यांनी निवडणूक लढवली नाही, पॅनल उभा केला नाही वगैरे, पण समाजाशी त्यांचा कनेक्ट जो आहे तो सातत्याने आहे. म्हणजे कोरोनासारख्या काळामध्ये मी बघितलेलं आहे की बाजार तळावरती राहणाऱ्या 40-50 जणांना त्यांनी किती खटपट करून पुण्याला रेल्वे पकडायला पाठवलं आणि तिथून रेल्वे पकडून त्यांना ते राजस्थानमधल्या अलवरच्या जवळचं त्यांचं कुठं गाव होतं तिथं ते पोहोचेपर्यंत फॉलोअप घेतलेला आहे. आणि त्याच्याकरता ते कलेक्टरशी, त्याच्याकरता ते तहसीलदारांशी ज्याप्रमाणे त्यांनी फोनवरती डायलॉग ठेवलेला आहे, शेवटच्या मिनिटाला पुण्यातलं मला आठवतं का इथून त्यांना पुण्यापर्यंत पोहोचवलं, गाड्या बंद होत्या, रिस्पॉन्स सरकारी अधिकारी वेगवेगळ्या गुंतलेले असल्यामुळं तो कमी होता, पण हा सगळा फॉलोअप करून पुण्याला ज्यावेळेस ते पोहोचले, रेल्वे समोर उभी आहे, लोक बाहेर आहेत, पण त्या कोरोनाच्या काळामध्ये आत जाऊन देत नाही म्हणून त्या लोकांचा फोन आला, तर यांनी इथून गिरीश बापटांना फोन केलाय. ते त्यांचे मित्र गिरीश बापट खासदार होते आणि गिरीश असे असे लोक तिथे आहेत आणि तू फोन केलाच पाहिजे आणि त्यांना ती ट्रेन जर मिळाली नाही आत्ता तर आठवड्याला एक ट्रेन होती ती, ते 8 दिवसानंतर जाईल आणि त्यांना रस्त्यावर झोपायची वेळ येईल. आणि त्या 40-50 लोकांची व्यवस्था त्यांनी त्या परिस्थितीमध्ये करून दिलेली आहे. तर हा त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे लोकांशी ते कनेक्ट आहेत. राजकारण्यांना काही लोकांना असं वाटत असेल कदाचित का ते स्टेजवरती नाहीत, फोटोत नाहीत, पेपरला बातमी नाही वगैरे वगैरे, तर हा तो फरक आहे त्याच्यामधला. तुम्ही संघाचे प्रचारक आहात, संघाच्या विचारसरणीत वाढलेला आहात. कशा पद्धतीने विचारसरणी आपल्या इथल्या लोकांनी देशभक्ती कशी करावी? आता निवडणुकांच्या काळात हा प्रश्न तर साहजिक आहे, मी विचारला नाही पाहिजे कारण त्याचा इथं कोणताही संबंध नाही. मात्र तुम्ही एखाद्या तरुणाला काय संदेश द्याल? देशभक्ती कशी असावी? एखादं उदाहरण. देशभक्ती हा असा विषय आहे का तो प्रत्येक देशात राहणाऱ्या व्यक्तीचं ते कर्तव्य आहे. तो विद्यार्थी असेल तर त्यांनी त्याच्या विद्यार्थी जीवनामध्ये स्वतःच्या कर्तव्यांना पार पाडणं ही देशभक्ती आहे, ते देशहिताचंच आहे. नोकरीत असतील, सरकारी अधिकारी असतील, त्यांनी प्रामाणिकपणे जनतेला न्याय देणं, त्यांची जी भूमिका आहे ती व्यवस्थित पार पाडणं ही देशभक्ती आहे. राजकारणात जे लोक असतील त्या राजकारणातल्या काम करणाऱ्या लोकांनी जनतेच्या हिताकरता आपली भूमिका प्रामाणिकपणे निभवणं ही देशभक्ती आहे. आत्ता निवडणुका आहेत आणि मी सुद्धा निवडणुकांमध्ये सहभाग घेतलाय, त्यामुळे तुम्ही देशभक्ती ही जर म्हणाल तर खालून चांगली माणसं वरपर्यंत गेली पाहिजेत
आणि ती जर जायची असतील तर प्रत्येक मतदाराला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभवावं लागेल. आणि ते निभवणं म्हणजे काय? तर या सगळ्या पैशाच्या बाजारामध्ये, या सगळ्या दहशतीच्या वातावरणामध्ये माझं हे कर्तव्य आहे की योग्य व्यक्तींना, जे प्रामाणिकपणे गावचा विचार, गावचे प्रश्न मार्गी लावण्याकरता ठाम भूमिका घेणारे आहेत, अशा लोकांच्या मागे किमान माझं जे कर्तव्य आहे मतदानाचं, ते मी प्रामाणिकपणे पार पाडून माझी देशभक्ती व्यक्त करण्याचाच तो मार्ग आहे. देशद्रोही अशा प्रकारच्या हालचालींना ज्यांनी बळ मिळतं, अशा गोष्टींवरती अंकुश आणणं तरुणांनी, ही सुद्धा देशभक्ती आहे. म्हणजे मी एक उदाहरण सांगेन. पहलगामला आतंकवादी हल्ला झाला. 28-29 लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि भारत सरकारने तो आतंकवादी हमला, त्याचं उत्तर ठोस देण्याचं ठरवलं आणि ऑपरेशन सिंदूर केलं. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर पूर्ण देशभरात उत्साह होता. तो जो उत्साह आहे, त्या उत्साहाला कॅच करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने सर्व विधानसभा क्षेत्रांवरती तिरंगा यात्रा काढाव्या अशा सूचना केल्या. आता ही जी तिरंगा यात्रा आहे ती आपल्या इथं पण झाली शिर्डीत. ती मी अनुभवली आहे. मला अतिशय वाईट वाटलेलं आहे त्या तिरंगा यात्रेमध्ये. ते जे वाईट वाटलं त्याचं कारण असं आहे की ती जी तिरंगा यात्रा आहे, त्या तिरंगा यात्रेमध्ये जी गर्दी केली गेली, ती गर्दी गोळा जी झाली, ती जसं निवडणुकांना मतदान विकत घेतलं जातं, प्रचार रॅल्यांमध्ये लोक गोळा केले जातात, तशा त्या तिरंगा यात्रेमध्ये 500-500 रुपये देऊन लोकांना गोळा केलं गेलं. जर देशभक्ती सुद्धा तुम्ही अशी विकत घेणार असाल तर त्याच्यातून देशद्रोही लोक निर्माण होणार आहेत. जे खरे देशभक्त आहेत ते अशा ॲक्टिव्हिटीपासून लांब जाणार आहेत. कारण माझ्यासारख्याला ज्यावेळेस कळेल का तिथं 500 देऊन लोक गोळा केलेले आहेत, तर लोक माझ्याकडेही शंकेने बघतील की हा पण 500 घेऊन आलाय का. त्यामुळे याच्यापेक्षा लांब राहिलेलं बरं, अशी स्थिती तयार होईल. आणि देशभक्ती आणि अशा संस्कारांच्या बाबतीत आम्ही अतिशय संवेदनशील आहोत आमच्या संस्कारांमुळं. त्यामुळे हे जे उदाहरण मी बघितलं, तर मी सगळ्या तरुणांना आव्हान करीन की अशी वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न करणारे जे कोणी लोक आहेत, त्यांच्यावरती अंकुश केवळ मतदानातून येऊ शकतो. आणि ते मतदान आपण प्रामाणिकपणे निभवावं, या कुठल्याही या लोकांना बळी न पडता, तरच अशा प्रकारची देशद्रोही वृत्ती जी आहे तिला बळ देण्याकरता जे काही या प्रकारचे प्रयोग होतात ते थांबतील. आपण अनेक दिवसापासून आता या प्रक्रियेत आहात, मतदारांना भेटत आहात. काय प्रामुख्याने कशा पद्धतीने त्यांचा प्रतिसाद मिळतोय, किंवा तुमचे जे उमेदवार आहेत सोबत, नगराध्यक्ष पदाचे असतील किंवा इतर, या लोकांचं कसं सहकार्य मिळतंय तुम्हाला? सहकार्य म्हटलं तर ही आमची खूप चांगली टीम आहे. सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे. मतदारांचा प्रतिसाद सुद्धा आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की लोक या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला किती प्रतिसाद देतील अशी शंका होती, पण केलं पाहिजे म्हणून आम्ही हा विषय सुरू केला. पण आत्ता आम्ही जे बघतोय, लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. लोक खूप खुश आहेत. निवडणुकीचा निकाल काय येईल ही नंतरची गोष्ट आहे, पण लोक आज आम्ही ही भूमिका या परिस्थितीत घेतली याच्यावरच खूप खुश आहेत, हे सुद्धा आमच्या लक्षात येत आहे. निवडणुका झाल्यानंतर चर्चा अशी काही ठिकाणी, आता निवडणुका झाल्यानंतर बाबुराव पुरोहित गट पुन्हा एकदा स्लीपर सेल जसा गायब होतो तसा गायब होईल, अशा पद्धतीची चर्चा आहे. काय वाटतं, निकाल धक्कादायक लागेल शिर्डीचा? निकाल धक्कादायक लागला पाहिजे. महाराष्ट्रातला एक सकारात्मक अपवाद इथे घडेल असं मला खात्रीशीर वाटतं. स्लीपर सेल वगैरे हे जे शब्द आहेत, हे कसं आहे का, विरोधक असतील, आमच्यावरती प्रेम न करणारे लोक असतील, यांचं हे कामच आहे. काही गायब होऊन जातील, यांना कोण ओळखतं,
यांचं काय आहे, आता 20 वर्षानंतर हे का आले, तर असे प्रश्न उभं करणं, शंका निर्माण करणं. जर असं गायब होणं वगैरे सातत्याने राजकारणामध्ये, समजा भाऊराव पुरोहितांचं म्हटलं, तर मी मुलगा म्हणून नाही म्हणत, मला आश्चर्य वाटतं की काही नसताना सातत्याने, म्हणजे वयाच्या 18-19व्या वर्षापासून 81व्या वर्षापर्यंत त्याच्यात सातत्य ठेवणं ही काही सोपी गोष्ट आहे का? आम्ही सुद्धा सार्वजनिक जीवनात जे काम केलं, आमच्याशी जे संबंधित लोक आहेत, त्यांना हे माहिती आहे की किती सातत्याने आणि किती चिकाटीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे काम करावं लागतं. आज तर अनुकूलता आहे हो, आणि आम्ही का सातत्याने करणार नाही आणि का चिकाटीने करणार नाही आणि आम्ही का गायब होऊन जाऊ, त्याला काही कारणच नाही आहे. पण आता लोक करत असतील चर्चा, तर ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. शिर्डीचं अर्थकारण जे बिघडलेलं आहे, जी घडी विस्कटलेली आहे, ही निवडणूक म्हणजे पुढचं 25 वर्षाचं भविष्य शिर्डीकरांचं ह्या निवडणुकीवर अवलंबून आहे. कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडं, किंवा ही किती महत्वाची निवडणूक आहे तुमच्यासाठी? मी म्हटलं तसं योगायोगाने हा कदाचित परमेश्वराचा संकेतच आहे का यावेळी ही भूमिका आम्ही घेणं हे गरजेचं होतं, आणि ते तसं घडलेलं आहे. खरंच गेल्या 20 वर्षात जो प्रवास शिर्डीचा राहिलेला आहे, तो अधोगतीचा प्रवास राहिलेला आहे. पुढचे 20-25 वर्ष जर हा मागच्या 20 वर्षाचा गॅप भरून काढायचा असेल आणि हा सगळा प्रवास जर पुढं सरकवायचा असेल, तर आमच्यासारख्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये येणं हे अत्यंत आवश्यक होतं. काय आहे का पुढच्या 20-25 वर्षाचा जो प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये मी मागेही म्हटलं की प्रगती याचा अर्थ केवळ तुम्ही काही प्रोजेक्ट इथं आणण्याची लोकांना स्वप्न दाखवली आणि त्या स्वप्नांवरती लोकांना 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष असं चालवलं, याचा अर्थ प्रगती होत नाही. प्रगती याचा अर्थ असा आहे की तिथं राहणाऱ्या लोकांचं समाधान कशामध्ये आहे, त्यांची गरज काय आहे. तुम्ही त्यांची गरज न ओळखता, म्हणजे रोग एक झालेला आहे आणि इलाज दुसराच चाललेला आहे. तर इलाज किती असेल मोठ्या हॉस्पिटलमधला, मोठ्या खर्चाचा, पण तो रोगच नाही आहे, तर त्या किती मोठा इलाज असला तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. कदाचित मला असं वाटतं की हे योगायोगाने जे आम्ही आलो, तर आम्ही शिर्डीकरांची ही गरज ओळखणारे लोक आहोत. नेमकं त्या शिर्डीकराला काय पाहिजे. ही शिर्डी छोटं गाव आहे. हे आजही 40-50 हजारच्या पुढं याची लोकवस्ती नाही आहे. हां, इन्फ्रास्ट्रक्चरमुळं, बाहेरून येणाऱ्या लोकांच्या व्यवस्थांच्या कारणामुळं हे फार मोठं शहर आहे असं वाटतं. हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, ते मंदिराचा परिसर आहे, असं वाटतं की एखाद्या मोठ्या शहरात आलोय आपण. पण वास्तविकता ही आहे की हे असं काही मोठं शहर नाही आहे. हे 40-50 हजार वस्तीचं गाव आहे. आजही किती वाढलं तरी 70-80% लोक एकमेकांना किमान चेहऱ्याने तरी ओळखतात या गावामध्ये. त्याच्यामुळं या गावची गरज काय आहे हे ओळखलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं औषध दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे येत्या 20-25 वर्षामध्ये ज्यांनी ही गरज ओळखलेली आहे, जे ही गरज ओळखू शकतात, तेच हे काम करू शकतात का याला औषध कुठलं दिलं पाहिजे. नाही तर झालेली आहे तुम्हाला जुलाब आणि औषध चालू आहे डोकेदुखीची, त्याचा उपयोगच होणार नाही काही. तर 20-25 वर्षामध्ये ही गरज ओळखून, आणि त्यात आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या डॉक्टर आहेत. फार मोठ्या डॉक्टरची इथं गरज नाही आहे ऑपरेशन करून सर्जन होण्याची. इथं सामान्य डॉक्टराची गरज आहे की ज्या डॉक्टरनी त्या पेशंटला खरंच काय झालेलं ते ओळखणं आणि तेवढंच देणं. तर ते नक्की होईल. आणि तुम्ही बघाल का जर जनतेने आम्हाला कौल दिला तर तो इलाज व्यवस्थित होईल. हे जे बिघडलेलं आहे ते सुरळीत रुळावरती येईल, असं चित्र राहील. तुम्ही ज्या पद्धतीने रात्री असेल, दिवसा असेल, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहात. निवडणूक म्हटली की यंत्रणा लागते. तुमची यंत्रणा कशी नेमकी आहे? खूप चांगला प्रश्न विचारला हा तुम्ही. आमची यंत्रणा म्हणजे काय? आमची यंत्रणा ही आमच्या मित्रांची यंत्रणा आहे. आमची यंत्रणा म्हणजे आमच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्या लोकांची यंत्रणा आहे. ही कुठलीही पेड यंत्रणा नाही आहे. म्हणजे आज आमच्या बरोबरचे असे अनेक मित्र आहेत की जे रात्रंदिवस या विषयामध्ये लागलेले आहेत.
हे तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक उदाहरण सांगतो की हे प्रेम कसं असतं, या विचारांची ताकद कशी असते. म्हणजे आमच्यातला एक आमचा मित्र असा आहे की त्याच्या घरी त्याचे आई वडील हे दोघेही आजारी आहेत आणि म्हणजे त्यांचं सगळं करून त्यांनी असं ठरवलेलं आहे, बाकी कोणीच नाही आहे घरी. त्यांचं घरातलं सगळं औषध पाणी, दवाखान्याचं सगळं काम, ते बेडवरती असल्यामुळं ती सगळी व्यवस्था त्यांची लावणं आणि मध्ये जो वेळ मिळतो त्यांना झोपी लावल्यानंतर, तो वेळ मी तुम्हाला देईन. आणि तो आमच्या कार्यालयातली काही कामं सांभाळतो. पेड नाही आहे का हा पगार तुला मिळेल आणि मग तू फुल टाईम इथं आहे, किंवा आमच्या कुठले कारखाने आहेत किंवा कुठं आमच्या संस्था आहेत त्याच्यातली माणसं तिथं लागलेली आहेत. हे मी मुद्दामून एक उदाहरण सांगितलं. असे अनेक जण आहेत. अनेक अनेक काय सगळेच असे आहेत. त्यामुळं त्याच्यातली जी मजा आहे ना, तो म्हणजे एक वेगळाच विषय आहे. पण हे ऑर्गनाईज करावं लागतं, हा विश्वास द्यावा लागतो. तर ते सुदैवाने आमच्याकडं कल्चर आहे आणि त्यातूनच हे सगळं चाललेलं आहे. निवडणुकांच्या काळामध्ये अनेकदा आमिष दाखवले जातात किंवा उमेदवारांना पळवण्याचे प्रकार होतात. पैशाची साम दाम दंडभेद जो वापरेल तोच निवडणुकीत किंवा राजकारणात यशस्वी होतो, अशा पद्धतीचं आपल्या देशाचं गणित आहे जवळपास. काय अनुभव आला शिर्डीच्या या तुमच्या प्रवासात सुरुवात झाल्यापासून? सामदाम दंडभेद हे राजकारणात असतंच आणि ते आंतरराष्ट्रीय राजकारणापासून ते खालच्या ग्रामीण क्षेत्रातल्या राजकारणापर्यंत हे असतं आणि त्यालाच राजकारण म्हणतात. हे असलं पाहिजे. राजकारण मला असं वाटतं अशा पद्धतीने करत असताना तुमचा एक काही धोरण असलं पाहिजे की मी हे सामदाम दंडभेद कशासाठी करतोय. त्याचा हेतू असला पाहिजे ना, काहीतरी काहीतरी गाभा असला पाहिजे की याचं संरक्षण करण्याकरता मी सामदाम दंडभेद वापरतो. म्हणजे सुद्धा भगवान कृष्ण आहेत, तर महाभारताचं इतकं मोठं युद्ध झालं, इतक्या लोकांचा संहार झाला, तिथं राजकारणातल्या किती गोष्टी घडल्या, खोटं बोलावं लागलं, भगवान कृष्णांनी पण ते केलं. पण त्याचं कारण आहे ना, की धर्माचा जय झाला पाहिजे, सत्याचा जय झाला पाहिजे, जे योग्य आहे ते टिकलं पाहिजे आणि त्याच्याकरता मग हे सगळं करायचं. पण हे जे सामनाम दंडभेद चाललेलं आहे, हे कुठेतरी अधार्मिक किंवा विकृतीकडं संरक्षण करण्याचं आहे का काय? तर असं एक मला वाटतं. आणि हे सगळे अनुभव आम्ही आत्ता घेतले. म्हणजे या लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये या अशा प्रकारच्या सामदाम दंडभेदाला आम्हाला सामोरं जावं लागलं आणि याची कल्पनाही होती की हे जावं लागणार आहे. म्हणजे हे सुरू करत असताना पहिल्यांदा तर बाहेरच्या गोष्टी जाऊ द्या, आमच्यापासूनच जी सुरुवात झाली. आमच्याबरोबर असणारे आमचे मित्र निस्वार्थ भावनेनी काही चांगलं घडलं पाहिजे अशा भावनेनी जे योगदान देणारे आहेत, आजच्या या काळामध्ये दमदाटी करणं, त्यांना फोन करणं, तू कोणाबरोबर फिरतो, तुला बघून घेऊ, तुझ्या धंद्यावरती आम्ही अशी गदा आणू, तुझा व्यापार तिथं चालतो, ह्या ज्या गोष्टी आहेत, कोणाचे पत्रकं वाटत होता, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या एक नाही अशा 50 कानावरती आल्या. पण कसं आहे, शेवटी मनुष्य म्हणून प्रत्येक माणसाला त्यांनी परमेश्वराने एक नैसर्गिक स्वावलंबन दिलेलं आहे. अशा दमदाटीला कोणी बधत नाही आणि आम्ही ठरवून अशा प्रकारच्या या दमदाटींना उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. आमिषांचं म्हटलं, सामदाम दंडभेद, खूप आमिषं आली. म्हणजे ह्या उमेदवारांनी उमेदवारी करू नये याच्याकरता जी आमिषं आहेत त्याचे आकडे खूप मोठे आहेत. म्हणजे मी ज्या संस्कारातून आहे, तर असं सार्वजनिक बोलणं हे मला खरंच शोभत नाही. हे माझं मनच होत नाही की आपण असं काही बोलावं. हां, पण त्याला उत्तर नक्की देणार, कृतीतून उत्तर देणार, फक्त बोलण्यातून नाही. अशा कोटीच्या ऑफर देता तुम्ही? असं काय आहे तिथं का कोटीच्या ऑफर द्यायच्या? तुम्ही सामोरं जा ना, तुम्ही काम केलंय, तुम्ही जनतेचा म्हणजे विकासाच्या बाबतीत इतकं बोलता, 25 वर्षात पुढच्या 25 वर्षाचं भविष्य आमच्या ताब्यात देऊन टाका तरुणांचं, इतकं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे. मग ही वेळ का बरं येते कोटी रुपयांची ऑफर देण्याची? मग ही वेळ का बरं येते आणखीन अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींची? तर हे आम्ही फेस केलंय समोर. पण
पण हरकत नाही, हे आमच्यासारखे आले नाही तर ही प्रक्रिया अशीच चालू राहील आणि ही कुठेतरी थांबली पाहिजे, हिला स्पीड ब्रेकर लागला पाहिजे. तर आमच्यासारख्यांनी धाडस केलं पाहिजे, ते धाडस आम्ही केलं आहे. जनतेला हेच आव्हान आहे, लोकांना हेच आव्हान आहे का या धाडसाची लोकांनी म्हणजे दाद दिली पाहिजे. आमच्या लोकांनी जी हिंमत केली आहे त्याची किंमत केली पाहिजे, मतदानातून व्यक्त झालं पाहिजे. ते मतदान असा प्रचार करतात का ते कोण काय मतदान करतं हे आम्हाला सगळं कळतं. शक्य आहे का हे आजच्या काळामध्ये? तुमच्याकडे फक्त तुमची सिस्टीम ही आहे का असा अपप्रचार करून बुद्धिभेद लोकांचा कसा करायचा? हे शक्य आहे का? कोणी काय मतदान केलं हे रिपोर्ट कळतात म्हणून? ही अशक्य गोष्ट आहे. मी आव्हान करीन का अशा भूलथापांना बळी पडू नका. मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार प्रामाणिकपणे आज जाऊन बिनधास्तपणे बजवा, कारण याच्यातूनच उत्तर जाणार आहे. दुसरं तुमच्या हातात आहे काय? सुरुवातीला बाबूराव पुरोहित गट जो आहे तो जरा जोशात कामाला लागला आणि त्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात जरा थंडावल्यासारखे तुमचे उमेदवार वाटताय, अशा पद्धतीची चर्चा आहे किंवा आम्हाला तसं जाणवतंय वैयक्तिक. काय प्रकार आहे हा नेमका? आता असं मला वाटत नाही का असं थंडावलंय फार. हां, पण एक काय झालंय का आमचं संख्याबळ कमी आहे आणि ते सगळं स्वयंस्फूर्तीने आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला जे फिरलो तर मला पण हे जाणवतंय का म्हणजे 150-150 लोक सहभागी झाले त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि काही प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार देऊ शकलेलो नाहीये, पण नगराध्यक्ष तिथं गेला पाहिजे. तर सगळ्या प्रभागांमध्ये नगराध्यक्षांनी जाणं आणि व्हिजिट करणं या कमी काळामध्ये, म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा आम्हाला फार कमी वेळ दिला स्वतःचं चिन्ह घेऊन जाण्याकरता, आणि इतक्या कमी काळामध्ये खूप ठिकाणी जाणं हा जो प्रवास आहे, तर मी स्वतः हा प्रवास सकाळी 8 ते रात्री खूप उशिरापर्यंत, म्हणजे खूप उशिरा म्हणण्यापेक्षा हा प्रवास करून परत येऊन बाकी पुढच्या नियोजनांचा वगैरे रात्री 2-2 वाजणं आणि पुन्हा सकाळी 8ला हे सुरू करणं, हे असं कंटिन्यू गेले अनेक दिवस ठेवलंय. तर कदाचित त्या सगळ्या याच्यामधून एक फटिगनेस म्हणजे थकवा येणं वगैरे असं होऊन काही लोकांची बाहेर जे जाणं आहे ती संख्या थोडीशी कमी झाली असेल, पण आमच्या उमेदवारांचा उत्साह तितकाच आहे. म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तुम्ही जाऊन कव्हर करा, तो उत्साह म्हणजे आम्हीच शॉक झालोय. सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत फिरणं आणि लोकांशी बोलणं, हात जोडणं, तर तो उत्साह दिसतो असा. या काळात अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, अनेक गोष्टींच्या बाबतीत प्रशासनाशी संबंध येतो. प्रशासनाचं कसं सहकार्य मिळतं? प्रशासनाचे फॉर्म्युले ठरलेले आहेत. त्यामुळं आम्ही या निवडणुकीला सामोरं जाताना हे ठरवलंच होतं का प्रशासनाशी आपण फार अनेक गोष्टींमध्ये ज्या आपल्याला पटत नाही आहेत, तर डोकं लावण्यात काही मजा नाही, संघर्ष करण्यात. कारण नाही तर आपली ऊर्जा तिथे वाया जाईल. आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे त्याचं एक उदाहरण काय आहे, तर बॅलेट पेपरचं जे कच्चं प्रारूप आलं, तर एका उमेदवाराचं टोपण नाव खाली लिहिलेलं होतं. म्हणजे आता मला सांगायला काही हरकत नाही, छोटा बापू. त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, पण त्या पत्नींची ओळख त्यांच्या नावाने होईल असं म्हणून ते होतं, असावं असं. तर आमच्यात चर्चा झाली, अरे हे असं आहे तर मग आपल्या तर डॉक्टर कल्याणी आरणे आहेत, तर डॉक्टर नाव आलं तर बरं होईल. आणि मग आम्ही जरा धडपड केली का हे होतं का, पण प्रशासनाने आम्हाला कायदेशीर मार्ग त्याचे काय असतात हे तुम्ही पूर्वीच कसं सांगायला पाहिजे होतं, आता त्याची वेळ निघून गेलेली, अशा पद्धतीने हे केलं. आम्ही ते स्वीकारलं, कारण भांडण्यात काही कोर्टात जावं लागेल वगैरे वगैरे, इतकी आपली सामान्य माणसाची ऊर्जा पण नाही आहे. त्यामुळं मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, जे आहे त्याला तोंड द्यायचं, आपण पुढे जाऊ, आपण लोकांपर्यंत जाऊ, आणि तो लोकांपर्यंत जाण्याचा प्रवास आम्ही चालू ठेवलेला आहे. आता प्रचाराला खूप मोजके दिवस राहिले, माझ्या मते 2-3 दिवस राहिलेले आहेत. कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल आणि काय आवाहन करणार मतदारांना? आता आजचा आणि उद्याचा संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार खूप लोकांची इच्छा आहे का त्यांनी त्यांच्या ठिकाणी यावं आणि किमान
लोकांच्या समोर जाऊन की ह्या उमेदवार आहेत अशी ओळख करून द्यावी. तर जितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा न्याय देता येईल तो देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आजही सकाळी त्या जवळपास 7 वाजता बाहेर पडल्या आहेत आणि कदाचित रात्री 8 वाजेपर्यंत त्या हा प्रवास करतील. आम्ही त्यांचा हा सातत्याने प्रवास चालू राहावा म्हणून त्यांच्याबरोबर असणारे जे 10-20 कार्यकर्ते, त्यांच्यावरती प्रेम करणारे, त्यांच्याबरोबर असणारे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्थाही तिथेच करतोय. किंवा तुम्ही तिथेच कुठेतरी झाडाखाली जेवण करा, असे आम्ही प्रयोग केले. कुठेतरी मंदिरात जेवण करा. तर आम्ही, कारण त्यांचा वेळ वाया जाऊ नये. शहर मोठं आहे. मी जनतेला जर काही ठिकाणी त्या पोहोचल्या नाही किंवा काही ठिकाणी आम्ही पोहोचलो नाही, तर कमी वेळ मिळाला आणि त्या कमी वेळेमध्ये खूप ठिकाणी पोहोचायचं आहे, तर आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतोय, सगळ्यांपर्यंत जावं. पण कदाचित नाही पोहोचलो तर मी माफी मागतो ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही. आम्ही निवडून आल्यानंतर, त्याच्यानंतर, निवडणुकीनंतर नक्की त्या सगळ्या लोकांपर्यंत जाऊ, त्यांच्यापर्यंत पोहोचू. आणि मी सगळ्यांना आव्हान हेच करीन की छत्री हे आमचं चिन्ह आहे. छत्री म्हणजे हे बाबांचं छत्र आहे आणि एकदा या छत्री चिन्हाला बटन दाबून सगळ्यांनी आमच्या पूर्ण पॅनलला, नगराध्यक्षांसहित संपूर्ण पॅनलला प्रचंड बहुमताने, प्रचंड मतांनी विजयी करून एक या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधलं रेकॉर्ड ब्रेक करावं या शिर्डीकरांनी, असं मी सगळ्यांना आव्हान करीन. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.